असणारी स्पर्धा आपण पहिल्यांदा अनुभवतोय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन अंतर्गत या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय आणि एकंदरीतच सह्याद्रीच्या शिलेदारांसाठी पहिल्यांदाच डे नाईट क्रिकेटची पर्वणी तुम्हा आम्हा सर्वांना अनुभवायला मिळते आणि ज्यांनी त्याची आपल्याला ही मेजवानी दिली ना, त्या मेजवानी देणाऱ्या सह्याद्रीच्या शिलेदारांचा आपण मनपूर्वक हार्दिक असं आभार या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. कारण इतकं सुसज्ज मैदान आणि डे नाईट क्रिकेट स्पर्धा ही जर खेळवायची असेल ना, तर त्यासाठी अनेक महिन्यांची मेहनत असते आणि ही मेहनत खऱ्या अर्थाने आज रंगाला आली आहे. आणि पुन्हा एकदा ज्यावेळेस आपण रंगांचा विचार करतो ना, तेव्हा अमित गाडगेंचे अनेक रंग आहेत. काल पहिल्या दिवसामध्ये ते अगदी कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले, त्यानंतर गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. आज ते मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील अमित गाडगेंना आपण पाहतोय. राकेश सावंत सर आहेत. पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद झालाय, पहिल्या विकेटचं पतन. मनोज गाडगे शून्याचा चष्मा घालून डगआउटच्या आश्रयाला. अमित गाडगे संघाचा कर्णधार, DKM करंजी संघाचा कर्णधार मैदानामध्ये दाखल झाला आणि त्याचा सलामीवीर त्याच्या सोबत खेळणारा साथीदार शून्यावर बाद झाला. इथे मात्र अशुभ घडलंय. अमितजी गाडगे, मनोज गाडगे शून्यावर बाद झालेत पहिल्या चेंडूवर. इन ॲट नंबर 3 पोझिशन बॅटिंग ऑर्डर मध्ये आपण पाहतोय. मैदानामध्ये फलंदाज दाखल होईल. बॅटर आहे श्याम. येस, श्याम तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी दाखल झालाय. कैलासवासी नारायण भिवा उतेकर पोलादपूर 07 या संघ प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धांतनं पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केला आहे. एक आयकॉन खेळाडू सह्याद्री प्रीमियर लीगच्या दुसऱ्या पर्वामध्ये सिद्धांत मोरेची भेदक गोलंदाजी, आक्रमक बॅटिंग, लांबच लांब षटकार पाहिले. सिद्धांत मोरे ऑल इंडियामध्ये ओपन हाफच्या स्पर्धा खेळणारा खेळाडू. राईट आर्म ओव्हर द विकेट पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेनं निघाला आणि तिथे आउटसाइड एज घेतली चेंडूनं. तिथे आपण पाहिलं ना, तर वाईटिश गली रिझन मध्ये स्वतः कर्णधार विशाल सकपाळने या चेंडूला गॅदर केलं आणि भिवा उतेकर 07 पोलादपूर संघाच्या धावांचा शुभारंभ आरंभ आणि प्रारंभ होताना पाहायला मिळतोय. दुखापतग्रस्त असणारा सिद्धांत मोरे या मॅच मध्ये स्वतःच्या संघासाठी 2 हात करायला सज्ज झालाय. 100% एफर्ट द्यायला तयार झालाय. राईट आर्म राऊंड द विकेट गोलंदाजी करतोय सिद्धांत. हाफ ट्रॅकर आहे. बॅटची एज पुन्हा एकदा विशाल सकपाळ तिथेच अगदी त्याच फटक्याची पुनरावृत्ती आणि इथे फलंदाज होतोय. धाव बाद, इथं विकेटचं पतन. श्याम धावबादच्या स्वरूपामध्ये होतोय श्याम बाद आणि आता फलंदाजीसाठी मैदानामध्ये जाईल संदेश बांदल. 4थ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बॅटिंग ऑर्डर मध्ये सूरजची बदल केला होता आणि हे बॅटिंग ऑर्डर मध्ये जो बदल केलाय ना, सानवी 11 मुरझडे हा संघ मात्र अंतिम 12 मध्ये दाखल झालाय. रोहित सालुंके याच्या नेतृत्वाखाली हा संघ, रोहित तुडीलकर असेल. नक्कीच पहिल्या मॅच म्हणतो मॅच रोहित तुडीलकर ज्याने नक्कीच चांगली कामगिरी केली या स्पर्धेत. अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया मैदानाच्या दिशेने जिथे सिद्धांत मोरे चांगली गोलंदाजी आपण पाहता मैदानाच्या आत. दोन गडी बाद झालेत, एकच धाव. बॅकफुटला जाऊन फक्त कट केलाय जिथे आपण पाहतोय चिकी सिंगल, चोरटी धाव. एका धावने स्कोर कार्ड पुढे जात असताना 2 गडी बाद आणि 2 धावा समीकरण पाहायला भेटते. 4 चेंडू मध्ये आपण 2च धावा पाहतोय. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केला तर मोठे स्ट्रोक खेळताना पाहायला भेटत नाहीयेत. सोमसाठी हा चेंडू जिथे स्क्वेअर लेगला थोडीशी चूक झाली, चुका होताना पाहायला भेटत आहेत. याचाच परिणाम 2 धावा कंप्लीट केल्या जातात आणि दुहेरीने स्कोर कार्ड पुढे जाईल. तिथे धावसंख्या झाली 4. 5 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. नक्कीच सिद्धांतनं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे आणि गोलंदाजीमध्ये जर पाहिलं तर चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालंय. लेंथ आणि लाईन चांगल्या प्रकारची आहे. आउटसाइड 2 वेळेस लागल्या होत्या आणि त्यावर एक फलंदाज बाद झाला, एक फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. डुअर डायवोली मॅच आहे आणि खऱ्या अर्थानं याच मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स तुम्हाला करावा लागेल. कारण या मॅचमध्ये जर चांगले खेळलात ना, तर तुमचा संघ मालक तुम्हाला कधीच विसरणार नाही. हा देखील चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये गेलाय. सिद्धांत त्याच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होता परंतु मिस जजमेंट पाहायला मिळालं आणि हा चेंडू सेफली लँड झालाय. 1 धाव मिळते.
पहिलं षटक संपुष्टात येत असताना आपण पाहतोय 5 धावा झाल्यात आणि 2 गडी बाद झालेत. जिथे सिद्धांतने मात्र नक्कीच चांगली कौतुकास्पद कामगिरी केली मैदानाच्या आत. सकाळपर्यंत दुखापतग्रस्त असताना सुद्धा स्विच आलाय तो संदेशच्या बॅट मधून आणि या इनिंग मधला आपण चौकार पाहतोय. 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल जिथे 9 धावा झाल्या धावफलकावर. पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा मागील चेंडूला जणू कॉपी पेस्ट केलाय. पुन्हा एकदा तोच परिणाम लगातारचा दुसरा कणकणीत दणदणीत ब्रँडेड SPL चौकार. आणि या 4 धावांनी पुन्हा एकदा स्कोर कार्ड ट्रॅव्हल होतोय जिथे धावसंख्या होते संघाची संदेशच्या बॅट मधून हे लगातारचे 2 चौकार आणि त्यानंतर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण फेरबदल होताना पाहायला भेटतोय. यावेळेस खोलवर टाकलेला चेंडू जिथे फायनलिंगला चेंडूला ढकलून द्यायचं होतं परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. थोडसा मिसटायमिंग स्ट्रोक पाहायला भेटलाय. निर्धाव चेंडू आलाय. या षटकातील पहिला निर्धाव चेंडू आपण पाहतोय. क्रिकेट आणि क्रिकेटचा हा रणसंग्राम सह्याद्री प्रीमियर लीग 2025 सीझन 3. चांगला चेंडू बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न होता परंतु आपण पाहतोय ना तर डीप पॉइंट वरून 2 धावा कलेक्ट झाल्या त्या स्कोर कार्ड मध्ये. या दुहेरीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावसंख्या होत्या संघाची 14 ऑन दी स्कोर बोर्ड. कालपासून नक्कीच आपण बदलापूरचा गोड आवाज मिठास आवाज अनुज मोरे यांना ऐकत होतात. आज संदीप जाबडे सर आमच्या सोबत जोडले गेलेत. यावेळेस उडवलंय चेंडूला. चेंडू जातोय सीमा रेषा पार. येतोय ब्रँडेड षटकार संदेशच्या बॅट मधून. कणकणीत षटकार आणि या 6 धावांनी स्कोर कार्ड मात्र 20 अर्थात 20 धावा झाल्यात. नक्कीच संदेश बरंच क्रिकेट तो सुद्धा खेळलाय आणि त्याचाच अनुभव मैदानाच्या आत दाखवतोय. लॉंग लेग रिझनच्या दिशेने चेंडूला 6 धावांसाठी परावर्तित केलं. यावेळेस चांगला स्ट्रोक आपण पाहतोय ना तर अजून एक दर्जेदार स्ट्रोक आणि त्याच्यावर सुद्धा धावा भेटतील त्या 4 अर्थात काय तर विस्फोटक फलंदाजी करताना पाहायला भेटतोय तो फलंदाज संदेश. फटकेबाजी 8 चेंडू म्हणजे 22 धावा त्याच्या बॅट मधून पाहायला भेटत आहेत. तर संघाची धावसंख्या 24. या षटकाचा विचार केला तर सतीशने धावा खर्च केल्या 20. यामध्ये नक्कीच 2 चौकार आणि 1 षटकार सुद्धा पाहायला भेटलाय. सिद्धांत मोरे 3रं षटक घेऊन
अक्षरशः बऱ्याच मेहनतून त्यानंतर कष्टातून उभा राहिलेला हा खेळाडू आपण पाहतोय. आज शरीराची दुखापत असताना सुद्धा आपण पाहतोय की मैदानाच्या आता संघासाठी आपल्या विभागाच्या स्पर्धेसाठी आज दाखल झालाय. पहिलाचा चेंडू अकपोटला जाऊन कट करायचा होता, परंतु यष्टिरक्षकाचा वेध घेणारा निर्धाव चेंडू येतोय, डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी सातत्याने ओपनचं क्रिकेट बऱ्याचदा खेळताना पाहायला भेटलाय सिद्धांत दादा. यावेळेस फटका फसलाय, जेल होईल का? आणि हो, टिपलाय जेल, संपलाय बॅटरचा खेळ. सिद्धांत मोरे याच्या नावावर अजून एक विकेट. काय गोलंदाजी पाहायला भेटते सिद्धांतची, जिथे नक्कीच चांगली गोलंदाजी. चला थोडंसं स्पीडअप घ्या, घाई करा मित्रांनो. बॅटर चला मैदानाच्या दाखल व्हा. चला स्पीडअप घ्या, थोडीशी घाई करा मित्रांनो. चला बॅटर दाखल व्हा पटकन. प्रशांत दाखल झालाय. प्रशांत न्यू बॅटर मैदानाच्या आत. धावा रोखल्या गेलेत, परंतु नक्कीच आता मात्र चांगली कामगिरी करावी लागेल बॅटरला. समोर सिद्धांत सारखा मोठा प्लेअर आहे, चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू, निर्धाव बॉल, डॉट बॉल आलाय. वाह, काय गोलंदाजी पाहायला भेटले. जिथे या षटकाचा विचार केला तर तीनही चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे पाहायला भेटत आहेत. नेक्स्ट बॉल स्विच करण्याचा प्रयत्न होता, अजून एक निर्धाव चेंडू. वाह, काय गोलंदाजी पाहायला भेटते. मैदानाच्या आत ओपनच्या क्रिकेटचा अनुभव या बदलापूरच्या क्रीडा संकुलामध्ये दाखवताना आयकॉन प्लेअर सिद्धांत मोरे. चांगली गोलंदाजी, लगातारचे 4 चेंडू निर्धाव आलेत. हा चेंडू सुद्धा निर्धाव. वा, अप्रतिम, अद्वितीय, अति सुंदर, गुड बॉलिंग. 5 चेंडू निर्धाव आलेत. एक मिनिटाचाच आपल्याला ब्रेक घेण्यात येणार आहे, याची नोंद घ्या. यावेळेस फटका चांगला आहे, नशिबाचा येतोय चौकार. शेवटच्या चेंडूवर 4 धावा, परंतु कौतुक करावं लागेल सिद्धांत मोर्याचं, ज्यांनी अप्रतिम गोलंदाजी साकारली. आज नक्कीच थोडासा दुखापत ग्रस्त असताना सुद्धा आपल्या संघासाठी, आपल्या विभागाच्या स्पर्धेसाठी स्वतःला सिद्ध करताना पाहायला भेटतोय. तुम्ही जेव्हा स्वतःला सिद्ध कराल तेव्हाच प्रसिद्ध व्हाल, हे समीकरण बऱ्याचदा पाहायला भेटलंय. जिथे नक्कीच 3 षटका अखेर 28 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 28. सूरज, ब्रेक आहे तोपर्यंत मी बोलू शकतो है ना. काय झालं माहितीये का, आम्ही ना कुडपणला खेळायला गेलो शाल्या, आणि अंडरआर्मच्या मॅचेस होत्या त्यावेळेस 3333 बक्षीस होतं ह्याने दिलेलं. 3333 खूप मोठी रक्कम होती अंडरआर्मला. पहिल्यांदा एवढं मोठं बक्षीस होतं, नाही तर 500 700 1000 म्हणजे डोक्यावरनं पाणी असायचं. ही गोष्ट सांगतो तुम्हाला 2002-2003 त्यावेळेची. आणि मी पांगळीच्या टीममधून खेळत होतो. रवी नव्हता, सचिन होता माझ्या मामांचा मुलगा, आणि एकटाच खेळायचा. मी घाबरत होतो, मी थरथरत होतो. आणि पहिली मॅच झाली आणि आमच्या सचिनने 50 मारली, त्याचा स्कोअर 52 आणि आमच्या संघाचा स्कोअर 62. म्हणजे आम्ही मिळून 10 रन मारल्या होत्या आणि त्याने एकट्याने 52 मारल्या होत्या. आणि मी लवकर आऊट झालो. तर आमचा पमाने मला
पमा माझ्यापेक्षा 1 वर्षांनी छोटा आहे. प्रमोद मोरे आमचा मिलिटरी मॅन, तो पण क्रिकेटमध्ये प्रचंड सिनियर आहे. तो 10वी-12वी पासूनच बाहेर खेळायला लागला होता. तर तो मला खूप ओरडला. तो म्हटलं तुला अक्कल आहे का, तुझ्याकडे जर दुसरा बॅट्समन नाही, तो जर चांगला खेळतो त्याला 1 रन काढेन, तू नॉन स्ट्राईकला जाऊन थांब ना, त्याला खेळू दे. आता सुद्धा बघितलं ना मी, ही पोरं खेळत आहेत. आता आपला संदेश किती चांगला खेळलाय ती ओव्हर. अशा वेळेस नवीन बॅट्समन जेव्हा येतो त्याने 1 रन काढून त्याला जास्तीत जास्त स्ट्राईकवरती आणणं किती गरजेची गोष्ट आहे. आपली मुलं हे कॅल्क्युलेशनच करत नाहीत की बाबा मी थोडा वेळ थांबेन. प्रत्येकजण वीरेंद्र सेहवाग बनायला जातो आणि तिथे प्रॉब्लेम होतो मॅचचा. आता 1 चौकार आला म्हणून त्यांची ती निदान ते कव्हर तरी झालं. आता हा जर डॉट आला असता तर 4 बॉल सलग डॉटच होते ना. सो कॅल्क्युलेशनने क्रिकेट खेळणं गरजेची गोष्ट आहे, मला तरी असं वाटतं. अगदी अगदी बरोबर सर. कारण की संजयच्या बॅटला बॉल लागतोय, तो धावा जमा करतोय, त्याला साथ देणं तितकंच गरजेचं आहे. पुन्हा एकदा स्विच हिट, पुन्हा एकदा चांगला फटका, दर्जेदार स्ट्रोक येतोय संदेशच्या बॅट मधून. ब्रँडेड 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 SPL चौकार. पहा संदेशची बॅट. आणि नक्कीच राकेश गुरुजींनी आता ज्या गोष्टीचा उल्लेख केला ना, तीच गोष्ट मैदानाच्या सत्य घटना पाहायला भेटते. संदेश आपल्या संघासाठी धावा जमा करण्याचा प्रयत्न करतोय. 9 चेंडूमध्ये अजूनपर्यंत त्याने 26 धावा जमा केल्यात. नेक्स्ट बॉल, विशाल याच्यावर आक्रमण केलंय. विशाल नक्कीच कॅप्टन आहे, परंतु तो सुद्धा बऱ्याचदा ओपनचं क्रिकेट खेळताना पाहायला भेटतो. यावेळेस बॅटचा रनर मध्ये आलाय, चेंडूला उडवलाय, परंतु चेंडू हवेत असताना मिड विकेटला एक चांगला झेल. संपलाय बॅटर संदेशचा खेळ. नक्कीच चांगली इनिंग. 26 धावा त्याने बनवल्यात. संघाची धावसंख्या 32 झाले. 32 ऑन द स्कोरबोर्ड. 4 विकेट. न्यू बॅटर मैदानाच्या यश दाखल झालाय. यश दाखल झालाय. आता मात्र नक्कीच एक प्लॅन जो दिसतोय ना तो आहे की सिद्धांत पहिल्या 3 मध्ये 2 ओव्हर कंप्लीट करेल आणि विशाल नंतरच्या 3 ओव्हरमध्ये 2 ओव्हर टाकेल. एक सरळ साधा प्लॅन आहे. 4 ओव्हर ह्याच असतील बहुतेक. आणि सिद्धांतने विकेट घेतली त्यामुळं विशालचं काम बरंचसं सोपं झालं. आणि एक विकेट जी राहिली होती संदेशची ती आता बऱ्यापैकी गेले, परंतु एक चांगली धावसंख्या उभारावी लागेल. नक्कीच अगदी बरोबर सर. आडा बॅटने तिथे टिप्सकर लेगरीजनच्या दिशेने चेंडूने ट्रॅव्हल केलाय. कार्पेटच्या साईडने डीपला प्रोटेक्शन आहे. 1 धाव कंप्लीट केली जाईल. विशाल सॉरी 55-60 धावा झाल्या तरी एक टफ फाईट होऊ शकते. कारण की सलामीचे बॅटर बाद झालेत. आता मिडल ऑर्डरला बॅटर आहेत, त्यांना धावा जमा करणं गरजेचं असेल. विशालचा विचार केला ना तर विशालने त्याची ज्या बॉलिंगमध्ये सुधारणा केली आहे ती वाखाणण्यासारखी आहे. मागच्या 3 वर्षापूर्वीचा विशाल गोलंदाज आणि आत्ताचा विशाल हा कम्प्लिटली एक मॅच्युअर गोलंदाज आहे. त्याने ॲक्शनमध्ये काम केलं, त्याने ॲक्सेप्ट केल्या गोष्टी की माझ्या काही चुका होत आहेत, त्या गोष्टी ॲक्सेप्ट करून तो पुढे आलाय. आणि चुका तो सुधारू शकतो जो तो ॲक्सेप्ट करतो. अगदी अगदी बरोबर सर. कारण की गेल्या काही वर्षांमध्ये विशाल दादा हा नक्कीच ओपनचं क्रिकेट खेळतोय. घाटकोपर आचार्य असेल, विविध मोठमोठ्या मैदानात मोठमोठ्या संघातून तो खेळताना पाहायला भेटतो. आणि तोच अनुभव या स्पर्धेत आता तो सुद्धा दाखवतोय. स्विच करण्याचा प्रयत्न आहे. बॅटची लिडिंग एज आहे. कार्पेटच्या साईडने चेंडू ट्रॅव्हलतोय. दरम्यानला जिथे आपण पाहिलं तर चेंडू स्टॉप केलाय, परंतु एकाच रुलावर 2 गाड्या आणि अपघात हा अटल. फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद बाद बाद. काय म्हणाल राकेश सर? आत्महत्या याच्याशिवाय दुसरं काय म्हणणार. ज्यावेळेस गरज होती ना या बॅट्समनची त्यावेळेस त्याला विकेट सॅक्रिफाईस करण्याची गोष्ट होती खरं तर, कारण याची खूप मोठी गरज होती संघाला. 2 धावा नक्कीच निघाल्या असत्या, त्याचं लक्षच नव्हतं कॉलकडे, तो धावलाच नाही बॅट्समन. आणि त्याचा परिणाम मात्र संघाला भोगावा लागतोय की एक चांगला बॅट्समन मात्र संदेश आउट झाल्यानंतर त्याच्यासारखा हार्ड हिटर फलंदाजाची गरज होतीच. घारे आलाय ना डीकेमचा, हा सुद्धा हार्ड हिटर आहे. अर्थात मोठा फटका येत नाहीये विशालच्या या ओव्हरमध्ये. स्ट्राईकला प्रशांतला आपण पाहतोय, नॉन स्ट्राईकला दीपक.
प्रसाद सर मला अंपायरिंगच्या याच्यामध्ये दिसत आहेत. येस सर, काय नाही, फक्त एवढंच सांगायचं होतं की कालच त्यांच्याशी माझं बोलणं झालं. ज्यावेळेस आपण सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची स्थापना केली त्या पहिल्या दिवसाचे ते साक्षीदार आहेत. पहिली टुर्नामेंट आपण सारसोळ्याला खेळलो, सह्याद्री चषक, आणि तिथपासून ते आपल्या क्रिकेटविषयी, आपल्या ग्रामीण क्रिकेटविषयी कायम आस्था असणारे पंच आहेत. आणि सचिनदादा आमचे जे तामसाड्याचे आहेत त्यांचे ते खूप क्लोज फ्रेंड आहेत. आणि ज्यावेळेस सचिनदादांची आठवण येते ना, तेव्हा त्यांना सुद्धा त्यांनी सूचना दिल्या होत्या की जर तू बॉलिंगला आलास. नक्कीच क्रिकेट आणि क्रिकेट हे वेगळं विश्व असतं, मैत्री हे वेगळं विश्व असतं. अर्थात आपण पाहतोय 10व्या स्कोरकार्डाकडे तिथे सर 36 धावा झाल्यात, 5 विकेट गेलेत, परंतु 2 षटक अजूनही शिल्लक असतील. या 2 षटकामध्ये कमीत कमी 20 धावा आल्या तरी सुद्धा एक चांगली मॅच आपल्याला पाहायला भेटेल. कारण की काल 43 धावा डिफेंड करताना शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच गेली होती सर. आणि अशाच मॅचेस आपल्याला पाहायला भेटेल. परंतु प्रशांत आणि दीपक ही जोडी आपण पाहतोय, प्रशांतवर जास्त जबाबदारी असेल, जास्त चेंडू त्याने खेळले आहेत, परंतु सेट असेल त्याचा माइंड सेट इथून धावा जमा करणं. सूरज आलाय, सूरजच्या पहिल्याच चेंडूवर स्ट्रेट हिट येताना पाहायला भेटतोय. तिथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावांसाठी होतोय फरार. धावा भेटतील 4. चौकार आलाय. 5व्या षटकाची सुरुवात चौकाराने होताना पाहायला भेटते. 4 ऑन दी आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर धावा जमा झाल्यात, 40 धावा झाल्यात त्या स्कोर कार्डवर. यावेळेस फटका फसलाय, चेंडू हवेत, झेल होईल का? आणि परंतु मिसफिल होताना पाहायला भेटले. तिथे नक्कीच महत्वाच्या मॅच मध्ये तुम्हाला या चुका नक्कीच सुधाराव्या लागतील. कारण की एका चुकीने तुम्ही तुमच्या संघाला कुठेतरी धोक्यात आणताय. स्विच करण्याचा प्रयत्न होता, चांगला चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, अगदी जमिनीला चिकटून गोलंदाजी करताना पाहायला भेटतो तो गोलंदाज सूरज. हा चेंडू निर्धावालाय. .42 ऑन द स्कोरबोर्ड. यावेळेस एक शाखावर जनच्या गॅप मधून चेंडूला ढकलून दिलाय. डीपला प्रोडक्शन आहे नक्कीच, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चांगलं रनिंग द बिटवीन पाहायला भेटतंय. 44 ऑन द स्कोरबोर्ड. 44 धावा धावफलकर पाहायला भेटतायत. मोठे फटके खरं तर खेळावे लागतील, कारण ह्या 2-2 आणि 1-1 धावांनी काय फरक नाही पडणार. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, चेंडू खाली 3-3 क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू मात्र पुन्हा एकदा झरणीला होतोय. दान कॅच सुटते. थ्रो चांगला होता. नक्कीच सर या चुका भागात पडू शकतात जर गोलंदाजी चांगली पाहायला भेटली भिवतेकर पोलादपूर या संघाची, तर थोडासा संघ अडचणीत येऊ शकतो. कारण की एका धावेने सुद्धा बरेचसे यावेळेस पुन्हा एकदा चुका होताना पाहायला भेटत. मैदानाच्या ज्या चुका करताय ना त्याचाच परिणाम आपल्याला भोगायला पडतोय. अर्थात काय, अजून एक चौकार येताना पाहायला भेटतोय. या 4 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. जिथे 50 अर्थात 50 धावा अर्धशतक कंप्लीट झालंय. ते कैलासवासी भिवा उतेकर पोलादपूर 07 या संघाचं. अर्थात शेवटच्या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील, किती धावांचं टार्गेट सेट केलं जाईल हे सुद्धा पाहणं जास्त गरजेचं ठरेल. चला स्पीडअप घ्या मित्रांनो, घाई करा जराशी. चला फिल्डिंग टीम मुरगिरी संघ प्लीज. सूरज भाऊ, या जर ग्राउंडचा विचार केला ना तर इकडच्या बाजूने आता जिथून बॅटिंग करणाऱ्या ना घाऱ्या, तिथून ते शॉट मारणं खूप अवघड गोष्ट आहे. एक चांगली संधी अशी होती की ही जी सेकंड लास्ट ओव्हर होते ना याच्यामध्ये जास्तीत जास्त रन काढणं गरजेचं होतं. अर्थात ते बऱ्यापैकी काढलेत असं म्हणायला हरकत नाही, कारण 50 झाल्यात. नको
ओके, जशी आपली आज्ञा. अजून सुद्धा एक 10-15 रन निघाल्या ना तर एक फायटिंग टोटल नक्कीच होईल. शेवटचे षटक विशालचा पहिला चेंडू स्लोअर चे- नक्कीच चेंडू हवेत आणि सिद्धांत चेंडूच्या खाली येतोय. कोणतीही चुकी होणार नाहीये. फलंदाज क्रमांक 6 बाद होतोय मैदानाच्या आत. जिथे आपण पाहिलं तर वेल सेट बॅट्समन आपण पाहतोय स्ट्राईक एंडला उभा आहे प्रशांत. त्याला स्ट्राईक देणं जास्त गरजेचं आहे. मागाशी सरांनी उल्लेख केला होता की ज्याची बॅट चालते, जो धावा जमा करतोय संघासाठी, त्याला स्ट्राईक देणं शेवटच्या षटकामध्ये किती महत्वाचं ठरेल सर? एक गोष्ट चांगली काय माहिती का विशालच्या बाबतीमध्ये, कारण 3 कॅप्टन त्याच्या टीम मध्ये. विशाल स्वतः आहे, सिद्धांत आहे आणि किपरचा विचार केला तर आकाश आहे. आपल्या श्री गणेश कुडपनचा हा कॅप्टन आहे. सो जेव्हा 3 कॅप्टन त्याच्यामध्ये आहेत आणि किपर जेव्हा कॅप्टन असतो ना तेव्हा त्याला पर्सेंटेज जास्त होतात की त्याला संपूर्ण गेम कसा चालवायचा हे कळतं. आणि हे विशालच्या बाबतीत खूप चांगली गोष्ट आहे की आकाश सारखा एक चांगला किपर त्याच्याकडे आहे. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू थोडासा लेग स्पिन आउट स्विंग करण्याचा प्रयत्न आणि तो होतोय सक्सेसफुल. चेंडू येतोय डॉट. या हाणामारीच्या षटकामध्ये 2 चेंडू मात्र डॉट आलेत. अगदी बरोबर. जिथे आपण पाहतोय सर विशालचं हे शेवटचं षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये जिथे धावा बनवायचे आहेत ना तिथे धावा रोखण्याचं काम करतोय. चांगली गोलंदाजी. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तिथे पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटलाय, परंतु एकच धाव कंप्लीट केली जाते. एका धावने स्कोर कार्ड पुढे जाईल. 51 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. या 3 चेंडूमध्ये कमीत कमी 2 मोठे फटके आवश्यक असतील ते बॅटिंग टीमसाठी. एक तरी मोठा फटका आला ना तर टीमचं मोरल खूप हाय होईल आणि हे माहिती आहे. आणि हा कट करण्याचा हा कोणत्या पद्धतीचा शॉट होता मला तर काही कळलं नाही. नक्कीच शेवटचं षटक आहे, तुम्हाला जास्तीत जास्त धावा काढाव्या लागते. हा पद्धतीचा शॉट आताच्या या क्षणाला तरी नॉट रिक्वायर्ड. 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र विशालने कमबॅक केलाय. शेवटच्या षटकामध्ये धावा रोखल्यात. केवळ 1 धाव खर्च केले 4 चेंडूमध्ये. मोमेंटम हा सुद्धा एक भाग असतो. जर तो एक मोठा फटका आला ना तर मोमेंट शिफ्ट होऊ शकतो. हा पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू पुन्हा एकदा येतोय निर्धाव. घाऱ्याची विकेट किती इम्पॉर्टंट होते ना ही गोष्ट सांगून जाते की जर घाऱ्या असतात तर कदाचित 1-2 फटके आपल्याला बघायला सुद्धा मिळाले असते. अगदी बरोबर सर. परंतु आता कमबॅक केलंय ते पूर्णतः फिल्डिंग टीमने अर्थात मोरगिरी संघाने. शेवटचा चेंडू आहे यावेळेस. घुटना टेक तमाशा देख. चेंडू चाचलाय दूर 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 आणि भुर्रकन सीमा रेषा पार. स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. 6 षटका अखेर धावसंख्या झाली संघाची 57. बनवायच्या त्या 58 धावा. सेकंड इनिंग मध्ये काय घडेल काय बिघडेल समोरच्या कक्षात आवाजात होईल फेरबदल. अर्थात बदलापूरचा गोड आवाज आणि मिठास आवाज यांचा आवाज ऐकल्यानंतर नक्कीच बदलापूरचे स्वीटमार्ट वाले घाबरत असतील. असे अनुज मोरे सर आपल्यासोबत जोडले जातील. थँक्यू. सर काय पाणी प्रसाद सरांची मगाशी कालच आमचं बोलणं सुरू होतं आणि चला थँक्यू सो मच. थोडंसं सर काल सरांशी जेव्हा बोलणं झालं ना किंवा 3 वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची सुरुवात केली ना त्यावेळेसचे गोलंदाजांचा विचार केला तर मी सरांना विचारलं की सर काय वाटतंय का फरक क्रिकेटमध्ये.
तर सरांनी ते कौतुक केलं आणि त्यांच्यासारख्या व्यक्तीने कौतुक करणं ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. कारण ग्रामीण भागातून आम्ही सगळेजण आलो आहे. एक मधला 10-15 वर्षांचा काळ आम्ही फक्त अंडरआर्म क्रिकेट खेळलो आहे. काय शैल्या, बरोबर ना? आणि हा आम्ही दोघेजण एका वर्गात होतो. हा बी टीमचा कॅप्टन होता. ह्याला कोण घ्यायचं नाही म्हणून हाने बी टीम बनवली. हा आणि माझा दुसरा एक मित्र आहे, यांना कोणी टीममध्ये घेतलं नाही म्हणून. आणि आम्ही हरता हरता वाचलो त्यांच्यासोबत. असो, सरांशी चर्चा झाल्यानंतर सरांनी खूप कौतुक केलं की थांब जरा मी बोलतोय की गोलंदाजाची शैली खूप सुधारली आहे, पहिल्यापेक्षा नक्कीच चांगले झाले. अजून सुद्धा काही थोड्याशा त्रुटी आहेत, त्या मात्र आपल्या सगळ्या संघनायकांना गाव टू गावच्या सगळ्यांना विनंती आहे की त्यांनी सुद्धा त्या गोष्टी जरा बघाव्या. आणि गोलंदाजीच इम्पॉर्टंट आहे आणि तो एक वादाचा मुद्दा असतो जो आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. थांब शैल्या, महत्त्वाचा विषय आहे. कारण गोलंदाजीच्या शैलीवरूनच बऱ्याच वेळा वाद झालेले आम्ही पाहिलेत. सो गोलंदाजीची शैलीवरती प्रत्येक कर्णधाराने गाव टू गावचं काम करावं, त्याला सांगावं की बाबा आपला हा चुकतोय. एखादा व्हिडिओ बनवावा प्रॅक्टिसच्या वेळेस किंवा आपण जेव्हा खेळतो तेव्हा. मॅचमधले व्हिडिओ नाही, जेव्हा तुमचा थ्रो बॉल देतो तेव्हा तो नाही आहे. तुम्ही प्रॅक्टिसला जेव्हा जाता तेव्हा स्लो मोशनमध्ये एखादे व्हिडिओ बघा, फ्रंटने बनवा, बॅक साईडने बनवा. आपल्याला सांगायला कोण नसेल तर आम्हाला पाठवा कोणाला तरी की बाबा हा आमचा बॉलर बरोबर टाकतोय का. आम्ही तो सरांकडे पोहोचवू. अमित भाऊ आहेत आमचे किंवा सचिन दादा आहेत, त्यांच्यासारखे जाणकार व्यक्ती आहेत आपल्याकडे, तर त्यांना आम्ही तो दाखवू. आमचे उमरटचे विकास दादा आहेत, त्यांना दाखवू की बाबा बोलेल तो बोलायला लागला थांबणार नाही, म्हणून मी आधी बोलून घेतोय. त्यांना पाठवू आम्ही की बाबा हे चेक करून घ्या. आपल्याकडे चांगले आयकॉन खेळाडू सुद्धा आहेत, म्हणजे सिद्धांत असेल आपला ओपनचं क्रिकेट खेळणारा, किंवा विशालचं आता नाव घेतलं, यांच्यासारख्या लोकांकडे आपण तो पाठवू. आणि सगळेजण आहेत चांगले की ते याच्यामध्ये आपल्याला सुधारणा करायची आहे, बाकी काय नाही. धन्यवाद सर, तुमचं प्रेम आमच्यावरती असंच राहू द्या. खूप खूप धन्यवाद. बॅटिंग टीमने जरा लवकरात लवकर आपला ग्राउंडचा घ्यायचा आहे ताबा. आणि राकेश सर, थँक्यू व्हेरी मच. तुम्ही काही गोष्टींची आठवण करून दिलात, जसे आपण सोंड्यामध्ये खेळत होतो आणि त्याच्यानंतर तुम्ही बोलात की ए आणि बी टीम होते. पण कदाचित तुम्ही विसरले असाल की तेव्हा ए आणि बी टीममध्ये, ए टीममध्ये असं वाटत होतं की बी टीममध्ये काही पोरं खेळतच नाही, तर ती पण पोरं खेळणारीच होती आणि त्यांना तुम्ही डावलत होतात तेव्हा. आणि त्याप्रमाणे आम्ही ती टीम केलेली होती. आणि त्याच्यामध्ये पण तुम्हाला आम्ही आठवत असेल तुम्हाला की एक बॉलसाठी आम्ही पुन्हा मॅच भरवली होती, हे पण तुम्हाला चांगलं लक्षात असेल. भरपूर आठवण आली त्या गेमची, आज मला भरपूर आठवण आली की तुम्ही एक बॉलसाठी अनुज एक बॉलसाठी मॅच परत खेळवली होती दुसऱ्या दिवशी. भले आम्ही हरलो ती मॅच, पण सत्यासाठी आम्ही खेळलेलो होतो ती मॅच. प्रिन्सिपलपर्यंत गेलं होतं मॅटर. सो बॅटिंग टीम आणि फिल्डिंग टीम लवकर गेम सुरू करावा. हॅलो, जसं राकेश गुरुजींनी सांगितलं की 3 वर्षापूर्वी, तर काल आमचं खरंच बोलणं झालं, खूपच सुधारणा झालेली आहे. तर सरांना मी अजून एक विनंती करेन की जसं पाटण तालुका प्रीमियर लीग होते त्यावेळी, यावेळी आम्हाला एक कॅम्प, त्यांच्या प्रीमियर लीगच्या आधी 15 दिवसाआधी एक कॅम्प भरवला होता. त्यांच्या सर्व गोलंदाजांना त्या कॅम्पमध्ये आम्ही बॉलिंग टाकायला लावली होती. आणि त्या कॅम्पमध्ये जे आम्हाला वादग्रस्त गोलंदाज आढळले होते त्यांना आम्ही सांगितलं होतं की तुम्हाला एक महिन्यामध्ये तुमची शैली बदला, तरच तुम्ही त्या प्रीमियर लीगमध्ये गोलंदाजी करू शकाल. असं आपल्याकडे झालं तर अजून सुधारणा होईल सर. क्या बात आहे. जरूर घडामोडी आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर साऱ्या जे मोमेंट्स आहेत, जे काही वर्ष आधीचे काही घडामोडी आहेत ते आम्हाला नक्कीच अनुभवायला मिळाल्या. आणि अगदी ते कालावधी वेगळीच होते. हे क्रिकेट आणि त्या क्रिकेटमध्ये फार फरक होता. आता आपण पाहतोय खरं अर्थाने एक वेगळे नवीन अनोखे स्टाईल्स आलेत. लाईव्ह तेव्हा काही काळात नव्हतं आणि त्यावेळीच वेगळीच मजा होती. नक्कीच जसं आपण पाहिलं, शैलेश सांगितलं, राकेश देखील सांगितलं, अगदी थेट त्यांचा अनुभव लहानपणीचा आणि आमच्या सरांनी देखील सांगितलं. घ्या बात आहे. चला यस, मॅचला होते सुरुवात. टायमर ऑन होईल हे देखील नोंद घ्या. मॅचला होणाऱ्या सुरुवात. एका बाजूला आपण पाहतोय फाईट करत असताना टीम JSKCC मोरगिरी संघ, तर दुसऱ्या बाजूला लीड नारायण बुवा उतेकर पोलादपूर 07 संघ इन ॲक्शन मध्ये खेळतोय. टार्गेट सेट केला 58 रन्सचं टार्गेट इथे आपल्याला पाहायला मिळतं. दुपारचं सत्र SPL 2025 थरार पर्व तिसरं एडिशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि या पर्वमधील टार्गेट सेट करण्यात आलं या मॅचचं 58 या धावसंख्येवरती. येस, मॅच ऑन. मॅचला होते सुरुवात. देऊया दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट, लेट्स प्ले. मॅचला होते सुरुवात आणि टायमर सेट केलेला आहे 1:24 आपण मात्र टायमर सेट केलाय. टायमर इज ऑन. काउंटडाऊन बिगिन्स. चलिए बॉलर तयार आहे.
पहिला बॉल व्हेरी फर्स्ट बॉल मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक पहिला बॉल पाहायला मिळतोय. खोलवर टप्पाचा बॉल क्या बात आहे. गोबली सारखी बाट फुटलेली होती खोदून काढलाय हेलिकॉप्टर शॉट बॉलला पाठवलंय. पहिलाच बॉल वरती बॅटर कहते हुए स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा. आलेला हा पहिलाच बॉल वरती बॅटर का वार चौकार. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग इथे नजराणा आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्याच बॉलवरती चौकार आला. कमबॅक सिद्धांतच्या बॅट मधून अजून एक लाफ करण्याचा प्रयत्न. आता ती क्षमता आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आणि आता मात्र आपण पाहतोय डॉट बॉल आलाय. ही क्षमता पहिल्याच आपल्याला जरूर पाहायला मिळते. सातत्याने जर विचार केला एक तेरी तो एक मेरीच असंच इक्वेशन तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. आज पाहिलं तर दुपारचं सत्र आपल्याला पाहायला नक्कीच मिळतोय. आणि एक आपण जर विचार केला तर दुपारचं सत्र म्हणजे एक चांगली मॅच चांगलं बाटची लिडिंग एज संधी होती थोडस अवे फ्रॉम द विकेट कीपर्स. आणि नॉट बोलवलाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर देखील 2 बॅक टू बॅक डॉट आलेत. भरपाई केली आहे गोलंदाजाने आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती खराब चेंडू त्याच्यावरती पूर्णपणे समाचार घेतला बॅटरनं. आणि तदनंतर आपण पाहिलं तर जरूर कमबॅक झाला. पुन्हा एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न त्या दिशेने क्या बात आहे. अगदी खूपसुरत यावेळेस स्ट्रोक पाहायला मिळतो. बॉल फेकून दिलाय. अजून एक इन रो आपण पाहतोय. अजून एक चौकार आलाय लॉंग ऑफ बॉडी लाईनच्या बाहेर चौकार. जेव्हा बॅटिंग चालू आहे सदस्य घडीला आपण जर पाहिलं तर ताबडतोब बॅटिंग करतोय. सिद्धार्थच्या बॅटमधून हे 8 धावा आपल्याला पाहायला मिळतात. आणि स्कोर कार्ड वरती देखील 8 धावा आहेत. एका बाजूला आपण पाहतोय संघाची पूर्णपणे जिम्मेदारी सिद्धार्थच्या खांद्यावरती आहे. पुन्हा एकदा बॉल होती. नेक्स्ट बॉल बॉल निघाला रनअप घेऊन. फुल टॉसचा बॉल होता. फुल केला ऑन साइडला. फ्लिक द रिस फिल्डर आहेत वेगाने आलेत परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. अजून एक किच कुमार आहे. सेकंड इन रो लॉंग ऑन बॉडी लाईनच्या बाहेर. 1 बाउंड सीमा पार. बॅटर का वार निकला ये वार चौकार. क्या बादला जेव्हा बॅटिंग चालू आहे अगदी ताडपतोड विस्फोटक बॅटिंग टॉप गिअर वरती बॅटिंग करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. 58चं एक टार्गेट सेट केलं परंतु दडपण असते. सेकंड इनिंग मध्ये जेव्हा आपण बॅटिंग करतो प्रेशर असतं की या टार्गेट पर्यंत पोहोचायचंय. पूर्णपणे माइंड सेट केलेला असतो परंतु आता फ्री माइंडेड स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळतात. एक वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण पाहतोय यावेळेस जरूर पहिलं कंप्लीट झालंय आणि 12 या धावसंख्येवरती दाफलक पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी यशचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजी फार चांगली होती परंतु त्याहून चांगली बॅटिंग सिद्धांची झाली आहे. ओव्हर नंबर 1 कंप्लीट झाली आहे 12 धावा दाफलकावरती. क्या बात आहे. फक्त आणि फक्त आपण पाहतोय क्या बात आहे 3 मिनिटांमध्ये पहिले षटक कंप्लीट झाले. वा क्या बात आहे. कमाल कौतुक करावं लागेल यशचं. अगदी नावामध्येच यश लपलेलं आहे परंतु आता संघाला अपयश मिळेल का यश मिळेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 यश स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. 50चं टार्गेट सेट आहे आणि 12 धावा धावफलकावरती आहेत. प्रशांत बॉलिंग ट्रॅकवरती आहेत. ओव्हर नंबर 2 बॉल तयार. अगदी नैसर्गिक सानिध्यात बसलेलं एक क्रीडांगण आपण पाहतोय. जगन्नाथ क्रीडा संकुल त्याच्यावरती ही नामांकित स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. अगदी मगाशी देखील एक बाईटमध्ये एका खेळाडूने कॅप्टनने सांगितलं होतं अगदी लाजवाब आयोजन आहे आणि अगदी इंटरनॅशनल स्टेडियममध्ये आपण खेळतो की काय तसंच फील या मैदानावरती होतोय. आणि जेव्हा नाईटचं अंडर द फ्लड लाईट्स एक वेगळं क्रिकेट तुम्हाला अनुभवायला मिळतं. आणि संध्याकाळचं आपण जर पाहिलं तर वातावरण देखील तसंच पाहायला मिळतो. यावेळेस देखील अजून एक पहिल्याच बॉलवरती क्या बात आहे. अजून एक चौकार येत असताना धमधमणारा आलेला हा A1 क्वालिटीचा सीमा पार बॅटमधून चौकार. क्या बात आहे. ताबडतोब बॅटिंग चालू आहे. आज लाजवाब बॅटिंग करतोय. सिद्धार्थचा विचार केला पहिल्या षटकामध्ये त्याने पूर्णपणे खऱ्या बॉलवरती समाचार घेतला. आता बॅटिंग करत असताना आकाशला आपण पाहतोय लाजवाब बॅटिंग करतोय. एक बॅटिंग सुरुवात करतो तर दुसरा बॅटर देखील सुरुवात करत असताना दुसऱ्या ओव्हरमध्ये क्या बात आहे असं ठरवलं होतं की एक ओव्हर तू खेळ एक ओव्हर मी खेळ असंच काहीतरी इक्वेशन. क्या बात आहे. लाजवाब बॅटिंग प्रशिक्षदा बॅटर तयार. क्या बात आहे. लाजवाब एक शेर तर दुसरा शेर. पहिल्या बॉलवरती ताकद तर या बॉलवरती नजाकत. वॉट स्ट्रोक. बॉलला फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार. क्या बात आहे. चौकार आला बॅक टू बॅक. बघा जे खेळाडू आहेत त्यांना सहकार्य करणं फार गरजेचं आहे. बघा जे एक्स्ट्रा खेळाडू बाहेर बसलेत लगेच बॉल आपण आतमध्ये द्या कारण की खेळाडूची मॅच चालू आहे. टाइम तेवढाच आपला वाचेल मित्रांनो कारण की तुमची देखील मॅच जेव्हा होईल तेव्हा ते देखील तुम्हाला मदत करतील सपोर्ट करतील. प्लीज सर्व टीमला विनंती असेल खेळाडूंना बॉल जर बाहेर गेला तुमच्या जवळपास असतील तर आतमध्ये सुपूर्त करायचं. प्लीज सहकार्य करणं देखील तितकंच गरजेचं कारण की नामांकित स्पर्धा आहे. बॉल तयार.
अजून एक त्याच दिशेने क्या बात है, जणू काय आपलं रिप्ले पाहिला की काही, पुनश्च एकदा त्याच दिशेने बॉलला फेकून दिलाय. सेकंड इन ए रो, बॅक टू बॅक आलेला हा धमाका क्लास दाखवत असताना सौकार. क्या बात आहे, पूर्णपणे इरादे स्पष्ट आहेत बॅट्समनचे. देखील सांगत असतात सिंगल डबलचा खेळ नाहीये, चौकार आणि षटकारांचीच आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. इक्के दुक्के नहीं हम चौके छक्के लगाएंगे, इक्के दुक्के नहीं हम चौके छक्के लगाएंगे, आए हम जीतने तो बस जीत करी जाएंगे, असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये सांगून दिलंय बॅट्समन दोन्ही. आपण पाहतो आकाश आणि सिद्धार्थने. सिद्धार्थ बोललं की पहिला उर्मी खेळ, आता आकाश म्हणतोय दुसरी उर्मी खेळ. तुझ्याकडे बॅट आहे तर माझ्याकडे देखील बॅट आहे. क्या बात आहे, लाजवाब. दोन्ही बॅटर A1 क्वालिटीची बॅटिंग करतात. अजून एक क्या बात आहे, फटका लाजवाब पाहायला मिळतोय. प्रॉपर टायमिंग झालं नाहीये, फटका फसलाय की काय आपण तो जजमेंट करा पाहायला मिळतोय. 2 धावा मिळतील आणि या 2 धावांच्या मदतीने आपण पाहतोय दाफलकम पोहोचेल 26 ऑन बोर्ड. 26वा दाफलकावरती आहे. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती स्वरूप पाहायला मिळतोय. ओव्हर नंबर 2 ऑन गोईंग आहे आणि या दुपारचं सत्र करकरत्या उन्हामध्ये रखरखत्या उन्हामध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. प्रत्येक खेळाडूचं कौतुक करावं तितकं कमी आहे. भरपूर चांगला खेळ तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतोय. एक चांगला माहोल जरूर निर्माण केला आहे SPL ने. क्या बात आहे, लॉफ्ट केला ऑन साइडला, फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि यावेळी क्षेत्ररक्षक होते परंतु बनतील फक्त आणि फक्त प्रेक्षक त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क आलेला हा A1 क्वालिटीचा मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. क्या बात आहे, एक्स्ट्रा रिप्ले देखील आपण पाहू शकता. पूर्णपणे बसून बैठक शॉट, अगदी आपण जर पाहिलं तर मागचा पाय पूर्णपणे वाकवला आणि बॉलला फेकून दिला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. फिल्डर होते परंतु त्याच्या अगदी हाताला टच करून ब्लश करून बॉल ट्रॅव्हल झाला. प्रयत्न चांगले होते. 58 धावांचं लक्ष आहे. अजून एक त्याच दिशेने क्या बात है, दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये यावेळेस पूर्णपणे इरादे स्पष्ट केल्यात आणि हा सितारा या मॅच मध्ये चमकत असताना आकाश म्हणतोय या ज्या बॉलने आणलंय तुला त्याच बॉलला मी फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार. दोन षटकार जरूर कंप्लीट झालेत आणि 38 फलकावरती अजूनही 20 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. क्या बात आहे, 1:25 आपण बाजू करताना पहिला बॉल पडला होता आणि आता 1:32 झालेली आहेत. प्रॉपर टाइम जर कॅल्क्युलेट केला तर 7 मिनिटाच्या अवधीमध्ये 2 षटक कंप्लीट झालेत. कौतुकाची गोष्ट आहे. जगन्नाथ क्रीडा संकुल आपण पाहतोय या क्रीडा नगरीमध्ये ही स्पर्धा रंगत असताना आजचा 3रा दिवस. या स्पर्धेचा एकदम चांगली संकल्पना संपूर्ण आयोजन कमिटी आपण पाहतोय. पोलादपूर तालुका सर्व तालुकाला एकत्र आणण्याचं काम. क्या बात आहे, आम्ही सगळी ब्युटिफुल आतमध्ये सध्याच्या घडीला म्हणजे अपयश नाही परंतु बॉलिंग ट्रॅक वरती यश आहे. त्याला देखील यश मिळेल का? आणि यश मिळाली, 1 विकेट तरी मिळाली. सामना जिंकायसाठी एक चांगली गोलंदाजी करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा ओव्हर द हिट्स केलाय, फिल्डर आहेत. अजून एक क्या बात आहे, मॅच मध्ये ट्विस्ट, कहाणी मध्ये ट्विस्ट पाहायला मिळतोय. ही मॅच आता चेंज होईल का? अजून एक विकेटचा बदल पाहायला मिळतोय.
आल्या पावली माघारी परंतु आता विशालला म्हणावं लागेल तू चल मैं आया असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर षटक क्रमांकात तिसरं प्रगती पथावरती. तिसरं हे षटक फार महत्वाचं होतं आणि त्याच षटकामध्ये एकदम चांगली कामगिरी करतो यश. क्या बात आहे कमालीची कामगिरी. न्यू बाटर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतात. सूरजला आपण पाहतोय स्कोर कार्डचा जर विचार केला 40 धावा फलकावरती आहेत. येणारे 21 बॉल आणि 18 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. 21 बॉल 18 धावांची गरज. 18 रन्स टू विन फ्रॉम 21 बॉल. हे समीकरण इक्वेशन क्लीन अँड क्लिअर इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळतोय. टेनिस.in माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा कॅप्चर करण्याचं काम घर बसल्या देखील आपण ही स्पर्धा पाहू शकतात. आणि आपण जर पाहिलं तर भरपूर असे प्रेक्षक जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून. क्या बात आहे हलक्या हाताने खेळले आहेत. क्या बात आहे फिल्डर तिथे सेट केलेला आहे. शॉट आपण पाहतो मिड विकेटला फिल्डर तिथे तैनात आहे. अगदी प्रेशराईज दबावामध्ये आणण्याचं काम बाटरला यशने मात्र केलंय. क्या बात आहे यशला मी तर म्हणेन यश प्राप्त झालंय. पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्या परंतु तदनंतर कमबॅक केले यशने. क्या बात आहे. पुढचा बॉल हलक्या हाताने केले. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. एक धाव मिळेल. शिकी सिंगल कंप्लीट आणि एका धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 41 या धावसंख्येवरती. अजूनही 17 धावांची गरज आहे. येणारे 19 बॉल आणि 17 धावांची गरज. 17 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे. 17 रन्स टू विन फ्रॉम 19 बॉल. आपण बऱ्याचशा मॅच मला चेंज होताना पाहिल्यात आणि तशामध्ये जर पाहिलं तर ही मॅच देखील चेंज होईल का हे मात्र महत्वाची गोष्ट आहे. एका बाजूला आपण जर विचार केला ललित नारायण बुवा उतेकर पोलादपूर 07 या संघाचा संघमाला आयकिंग नक्कीच इथे आमचे उपस्थित आहेत. सागरदादा देखील आहेत आणि अगदी थोडंसं टेन्शनचं माहोल आहे. दडपण आहे कोण जिंकेली मॅच कारण की दोन्ही टीमसाठी महत्वाच्या मॅचेस आहेत. कोरोया मरोची स्थिती. क्या बात आहे अगदी स्क्रीनवरती आपण पाहू शकतात. पार्टिशन एका बाजूला बॅट्समन एका बाजूला बॉलर. क्या बात आहे कौतुक करा तितकं कमी टेनिस.in जणू काही इंटरनॅशनल IPL किंवा आपण वर्ल्ड कप हे पाहतोय तसंच यावेळेस थेट प्रेक्षेपण पाहायला मिळतोय. क्या बात आहे कौतुक करावं लागेल संपूर्ण टीमचं. परंतु अजून एक संधी होती. ओहो फिल्डर तिथे वेगाने आले. एक धाव जरूर कंप्लीट. एका चिकित्स सिंगलने धावफलक जाऊन पोहोचेल 42 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक आपण पाहतो तिसरं कंप्लीट आणि 42व्या धावफलकावरती. येणारे आता 18 बॉल आणि 16 धावांची गरज. चेक या ठिकाणी आदरणीय अनिलजी बांद्रे हे सुद्धा दाखल झाले. त्यांचं सुद्धा मनस्वी हार्दिक स्वागत. साहेब आपण आलात या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत. आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. थँक्यू. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच सर. यस चालू असलेली मॅच आपण पाहतो 58 धावांचं लक्ष्य आणि 42 धावा फलकावरती. लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसरं ओढ आपण पाहतोय कंप्लीट झाली आहे. चला ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आहे. टायमर देखील आपण जर पाहिलं तर कम्प्लिटली इथे 3 षटक टाकण्यासाठी आपण पाहतोय 14 मिनिटांचा वेळ तुम्ही घेतलेला आहे हे देखील विसरू नका. टायमर ऑन असेल. समीकरण इक्वेशन आपण पाहतो थोडंसं इझी आहे परंतु महत्वपूर्ण देखील आहे. येणार आपण जर विचार केला 18 बॉल आणि गरज आहे 16 धावांची. 16 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल हे इक्वेशन तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. एक चांगली मॅच आणि अगदी जर पाहिलं तर नीटनेटकं प्रामाणिक असं आयोजन या स्पर्धेचं आहे. तब्बल जर पाहिलं तर आपण क्लीन अँड क्रिस्टल एक वेगळं आकर्षण या स्पर्धेचं तुम्हाला जरूर पाहायला मिळतोय. अगदी ट्रॉफीज तुम्ही पाहू शकतात. प्रथम क्रमांकासाठी रोख रक्कम तब्बल 1 लाख रुपयाचं धनराशी कॅश प्राइज या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. कमालीची स्पर्धा आपण पाहतोय. नामांकित स्पर्धा आणि जशी आपण जर पाहिलं तर आजचा 3रा दिवस आहे. उद्या 4था दिवस म्हणजे मेगा फायनल या स्पर्धेचा. जशी मॅच संपेल स्पर्धा संपेल पुनश्च ज्या मिनिटाला स्पर्धा संपेल ना पुनश्च एकदा येणारे 365 दिवस सर्वजण या स्पर्धेची वाट पाहणार आहेत. आणि त्याच रात्रीमध्ये म्हणजे उद्याच्या रात्रीमध्ये शैलेश दादा प्रत्येक नाक्यावरती प्रत्येक पोलादपूरच्या गावागावामध्ये चर्चा असेल की या स्पर्धेचा मानकरी कोण आहे चॅम्पियन कोण ठरलाय या सीझनचा. संपूर्ण ही स्पर्धा आपण पाहतोय ठाणे जिल्ह्यामध्ये अंबरनाथ तालुक्यामध्ये बदलापूर या शहरामध्ये ही स्पर्धा चालू आहे. परंतु तिथे पोलादपूर तालुक्यात पूर्णपणे गाजावाजा स्पर्धेचा चालू आहे. ही बात आहे या स्पर्धेची वावा चालू आहे कारण की मेहनत देखील तितकीच आहे. संपूर्ण शिल्लेदाराची सह्याद्री क्रिकेट आपण पाहतो असोसिएशन यांच्या मान्यतेने स्पर्धा पाहायला मिळते आणि संपूर्ण हा तालुका एकत्र आलाय का कारण की फक्त एकच कारण आहे SPL सह्याद्री प्रीमियर लीग 2025 हे तरार. यस चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे. यस ड्रिंक्स ब्रेक देखील आपण वेळ तुम्हाला दिलेला आहे. टायमर ऑन आहे हे देखील विसरू नका. चला एक्स्ट्रा अतिरिक्त धाव तुम्ही घेतले. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज भागवतला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅकवरती आहे. पहिला बॉल आपण पाहतो डॉट आलाय. क्या बात आहे. आता एक डॉट
देखील दादा रनाच्या बरोबर ती आहे. या बात आहे. मॅच आता थोडस यावेळेस रोमांचक मोडमध्ये येत असतं कारण की आता येणारे 17 बॉल आणि 16 धावेची गरज. बॉल तयार. नेक्स्ट बॉल. थोडंसं प्रेशर दडपण दिसून येतोय कारण की प्रेशरचा माहोल आहे. मात देखील फार क्रुशियल मोमेंट वरती आली आहे. येणारे 17 बॉल आणि अजूनही 16 धावांची आवश्यकता. मेहनत करावी लागेल. जे 4 अक्षरांचं मेहनत आहे ते दोन्ही टीमला मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. ते फार गरजेचं आहे. बोलत या लॉफ केला है. इस मरतबा गेंद को भेज दिया तारामंडल में. मिलती हुई 6 रन 6. क्या बात है भाई. लाजवाब बल्लेबाजी करते हुए आकाश अगदी यावेळी चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करत असताना नावाप्रमाणे अगदी आकाशाला गवस निघालणारा हा षटकार आपण पाहिला. लाजवाब पूर्ण गुळीचा बॉल होता. त्याला पाठवलं सीमारेषा बाहेर. क्षेत्ररक्षक होते फक्त आणि फक्त ते पाहत राहिले त्या बॉलकडे. लाजवाब बॅटिंग. आता समीकरण थोडंसं लेस आपल्याला पाहायला मिळतं. 48 धावा धावफलकावरती आहेत. 58 धावांची आवश्यकता. इथून पुढे गरज असेल फक्त आणि फक्त 10 धावांची. मॅच मध्ये टर्निंग पॉइंट पाहायला मिळेल का. अजून एक त्या दिशेने फटका. चलिए भाई. इस मरतबा उड़न खटवला. ठोक दिया. 6 रन और एक 6 रन जोड़ दीजिए भाई. क्या बात है. लाजवाब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतं. धावांचा जर विचार केला 54 ऑन बोर्ड. 54 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे या षटकातील आणि 4 धावांची देखील आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. एकदम आता एका बाजूने पूर्णपणे मॅच झुकले आपण दिसून प्रॉपरली येतोय कारण की दुपारचं सत्र आपण पाहतो आणि एकदम चांगली स्पर्धा. एक चांगली मॅच होती परंतु टार्गेट थोडासा विचार केला अजून 10 ते 15 धावा आल्या असता तर एक चांगली मॅच नक्कीच पाहायला मिळाली असती कारण की बॉलिंग अटॅक चांगला आहे टीम पोलादपूर 07 या संघाचा. पुढचा बॉल. क्या बात आहे. लॉफ केलाय. खोलवा टप्पाचा बॉल होता. खोदून काढलाय. फिल्डरच्या डोक्यावरून MS धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश केलाय आणि सामना जिंकलाय टीम मोरगिरी या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक टीम पोलादपूर 07. चला टॉस आपण लगेच करतोय. चला लुझिंग टीम आपण या. विनर टीम. येस विनर टीम आणि तामसडे. येस आपण यायचंय. चला तामसडे टीम आणि लगेच आपण येस मॅन ऑफ द मॅच. या मॅचचा का बॅटिंग केली होती ऑन स्क्रीन त्याला देखील पाहू शकतात. येणे 11 बॉल आणि 45 धावा तरी ठोकलात. तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. अगदी आपण पाहतोय काय शिस्त आहे या स्पर्धेमध्ये. अगदी लाईनशीर आपण पाहतोय. अगदी दोन्ही टीम्स आपण पाहतोय शिकॅट्स करतात त्यानंतर मैदान सोडतात. क्या बात आहे. हे शिकवलं मित्रांनो क्रिकेटने. शिस्त रिस्पॉन्सिबिलिटीज तुम्हाला भरपूर पाहायला मिळतात कारण की ग्रामीणचं क्रिकेट आहे. चलेस टॉसचा टेबल लगेच यायचंय विनंती असेल आणि मॅन ऑफ द मॅच आकाश तुम्ही या लगेच. या समरी देखील आपण पाहू शकतात. मॅच नंबर 25 ग्रुप मॅचेस तुम्हाला पाहायला मिळतील. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल लगेच आपण टॉस करूया. चलेस इथे उपस्थित आहेत. टॉस लगेच यायचंय आपण. चला तामसडे आपण या आणि विनिंग टीम मोरगिरी टीमचे कॅप्टन आपण लगेच यायचंय. टॉस आपण करतोय टॉस बॉक्स मध्ये. चला विनंती असेल ना. चला आकाश आपल्याला आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. चला या ठिकाणी आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देतोय आदरणीय शैलेजी पवार यांच्या शुभ हस्ते. अभिनंदन आणि नक्कीच चांगली इनिंग तुझी पाहायला भेटली. नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. टेल इज अ कॉल.